आज आपण बनवूया मस्तपैकी असे टेस्टी हेल्दी अप्पे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर चला तर मग करूया आता आजच्या रेसिपीला सुरुवात. तर मी इथे घेतलेले आहे 3 कप राईस. हे इडली राईस घेतले, तुम्ही साधे पण घेऊ शकता. त्यानंतर मी सगळे 1.5 कप असं म्हणजे हाफ वाटी सगळे डाळ घेतले. मूग डाळ अर्धा कप, चना डाळ अर्धा कप आणि उडद डाळ अर्धा कप. असं सगळं मी घेतलेलं आहे. म्हणजे एकूण 3 कपला 1.5 कप अशा डाळी घेतलेल्या आहे. त्यानंतर मी हाफ कप पोहे घेतलेले आहे. तर हे सगळे आपण स्वच्छ एका पाण्याने धुवून घेऊया. छान 3-4 पाण्याने याला छान असं धुवून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट तर आपण विसरलोच टाकायची. आपण यामध्ये टाकूया हाफ टीस्पून मेथीदाणे. हेल्दीच्या हेल्दी पण, पौष्टिक पण आहे आणि त्याला छान अशी जाळी पण येईन आपल्या आप्पेला. त्यामुळे आपण ते पण टाकू. नसेल तर काही हरकत नाही. झाले आपले धुवून. मी याला छान पाण्याने भरून घेतले आणि त्याला आपण 5 ते 6 तासासाठी भिजवून ठेवूया. झाली आहे संध्याकाळ आणि मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये आपले भिजलेले सगळे काढून घेते आणि बारीक करून घेतलेलं आहे. बघा किती छान त्याला हे आलेलं आहे सॉफ्ट असं. आपण त्याला बारीक करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी याला हाताने फेटून घेते आहे, म्हणजे याला छान असे हलके होऊन जाईल ते. आणि एवढ्या बॅटरला मला लागलेलं आहे, यात कपानी 1.5 कप पाणी लागलेलं आहे. याला मी 5 ते 7 मिनिटं असं छान फेटून घेते आहे आणि मग झाकण लावून आपण 7 तासासाठी त्याला ठेवून देऊया फर्मेंट व्हायला. झालेली आहे सकाळ आणि बघा आपलं बॅटरला किती छान अशी जाळी आलेली आहे आणि हे खूप हलकं झालेलं आहे बॅटर. याला छान आपण मिक्स करून घेऊया. वॉव! किती छान दिसते आहे. मला तर अप्पे खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का? मी नेहमी करते. सो आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यात टाकायला छान मी कांदे, टमाटर, कोथिंबीर असं सगळं चिरून घेते आहे. सकाळची वेळ आहे आणि घाईची पण वेळ आहे. चला तर मग कबीर उठायच्या पहिले आपला नाश्ता झालाच पाहिजे. नाहीतर माझा मुलगा उठला तर झालं तर मग. झालेलं आहे ऑलमोस्ट आपलं सगळं. इथे टाकून घेतले आहे आपण आपले टमाटर, कांदे. पण एक गोष्ट टाकली म्हणजे असं वाटते आहे ना काहीतरी अधुरं-अधुरं. आणि ती गोष्ट म्हणजे जी आपण नाही टाकली आहे अजून, ज्यामुळे याला छान असं टेस्ट पण येणार आणि त्याची सुंदरता पण वाढवणार. ते म्हणजे आपलं ग्रीन कोथिंबीर. वॉव! आता आली ना मजा. बघा किती छान दिसते आहे आणि टेस्ट पण वाढणार याने. तर कोथिंबीर तर तुम्ही नक्कीच टाका यामध्ये. बाकी काही नाही टाकलं तरी मला चालतं, पण मला कोथिंबीर खूप आवडते. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं ज्याच्याने आपल्या अप्पेला टेस्ट येणार ते म्हणजे मीठ. मीठ खूप जास्त तर वापरावं नाहीच लागत, पण नसलं तरी बिलकुल चालत नाही. सो चला तर मग मीठ पण टाकून घेतलेलं आहे आपण. त्याला छान मिक्स केलं आहे. इथे मी कास्ट आयरनचं अप्पे मेकर घेतलेलं आहे. त्याला अगोदरच मी 5-7 मिनटं अगोदर गरम करायला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत ते गरम होते आहे, तोपर्यंत आपण आपली चटणी करून घेऊया. इथे मी घेतल्या 2-3 पाकळ्या लसणाच्या, थोडंसं मी आंबा घेतलेला आहे 1 फोड, थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं सुकं तुमच्याकडे जे असेल ते. त्यानंतर मी अर्धा कप मी इथे भाजलेले शेंगदाणे घेते आहे, जे मी रात्रीच भाजून ठेवले होते. त्यानंतर तेच आपलं मोस्ट फेवरेट आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे यामध्ये धुवून. ह्या काड्या काही होत्या माझ्याकडे, त्यामुळे मी त्या पण टाकून घेते आहे. अजून छान टेस्ट येते आपल्या चटणीला. आणि मग ते सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपल्या चटणीला चांगला टेस्ट देईन ते म्हणजे मीठ तुमच्या चवीनुसार. इथे मी थोडंसं गूळ पावडर टाकून घेते आहे. तुमच्याकडे साखर असेल तर साखर टाका. आणि दुसरं म्हणजे मी इथे टाकते आहे कढीपत्ता, ज्याच्याने खूप छान टेस्ट येतो कढीपत्त्याने आणि पौष्टिक तर आहेच. तर इथे आता मी मोहरी देऊन लाल मिरच्या टाकून फोडणी देते आहे आपल्या चटणीला. आणि ऑफकोर्स कढीपत्ता पण आणि थोडंसं हिंग. वाह! किती छान दिसते. आता आपल्या या निरागस चटणीला आता येईन आहे मस्तपैकी सुंदरता. तर बघा किती छान दिसते. आता आपली चटणी छोटासा तडका दिल्यात, टेस्ट तर वाढलीच आहे आणि छान पण दिसते आहे आपली चटणी. तर चला आता त्याला छान मिक्स करून घेऊया.
आणि आता आपली चटणी झालेली आहे. त्याला ठेवून देऊया आपण बाजूला आणि आपला आप्पे मेकर झालेला आहे गरम. त्यामध्ये टाकूया आपण आपलं बॅटर. सो चला आपले सगळे आप्पे आपण टाकून घेऊयात. लवकर, 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 लवकर आणि आपल्याला होते आहे वेळ. चला तर मग आणि आता आपण टाकून घेतले याला आपण 7 मिनिटं होऊ दिले आहेत झाकून छान आणि पहा किती इझिली ते छान पलटत आहेत. सो हे पण अगदी निर्लेपच्या ते जे नॉनस्टिक असतं त्यासारखंच वर्क करतं आणि हेल्दी तर असतेच. झाले आहे आपले आप्पे. आता करूया आपण प्लेटिंग. सो तुम्ही पण हे आप्पे नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला सांगा. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता आप्पे मी केले आहे तर सर्वात पहिले मीच खाऊन बघते. ऑफकोर्स चांगले झाले आहे. थँक यू. बाय.